काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। दौंड, जेजुरी, फुरसुंगी आणि चंदगडमध्ये दिलजमाई झाल्याची माहिती। स्थानिक निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांची मागणी। पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हायकोर्टात, अटकपूर्व जामिनावर 2 आठवड्यानं होणार सुनावणी। अजित पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना टाळलं, अजित पवारांना भेटण्याचा ठोंबरेंचा प्रयत्न। रामदास कदमांचं नाव न घेता भास्कर जाधव यांचा टोला, दापोली छमछमला बळी पडणार नाही, दापोली स्थानिक निवडणुकीचा प्रचार पेटला। मुंबईत दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी, 2 जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। महानगरी एक्सप्रेसला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, मुंबईहून वाराणसीकडे जाणारी महानगरी एक्सप्रेस भुसावळमध्ये थांबली, महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब बसल्याचा निनावी फोन। वनमंत्री गणेश नाईकांची पिंपरखेडला भेट, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांचं सांत्वन, आंदोलकांवर कारवाई न करण्याच्या सूचना। पीएमसीत माजी नगरसेवकांना आरक्षणाचा धक्का, रवी राजा, स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर यांचे प्रभाग आरक्षित, अनेक माजी नगरसेवकांची नव्या प्रभागासाठी धावपळ। भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याचा अंदाज, राज ठाकरेंच्या विरोधातील वक्तव्य होण्याची शक्यता। मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज निवडणूक, कार्यकारी समितीतील विविध पदांसाठी मतदान, निवडणुकीत शरद पवार, आशिष शेलार एकत्र। शरद पवार, आशिष शेलार एक साथ, जितेंद्र आव्हाडांना विजयी करा, आशिष शेलारांचं मतदारांना आवाहन। परवेज अन्सारीच्या घरात सापडले 6 जुने मोबाईल, परवेज अन्सारीची माहिती दडली एका हार्ड डिस्कमध्ये, दिल्ली पोलिसांनी जप्त केली परवेज अन्सारीची हार्ड डिस्क। ओमर आणि मुजम्मिलच्या पासपोर्टवर तुर्की प्रवासाचा शिक्का, ओमर आणि मुजम्मिल का गेले होते तुर्कीला, तपास यंत्रणांचा तपास वेगानं सरकतोय पुढे। डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, महाराष्ट्रातील डॉक्टर जफर हयात सोबत डॉक्टर शाहीननं केला होता विवाह, 2015 मध्ये शाहीनचा झाला होता घटस्फोट। दिल्ली स्फोटासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर, देशातील प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा होता कट। पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या सखोल चौकशीसाठी दिल्लीत बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याचा दुसरा दिवस, भूतानच्या राजाशी पंतप्रधान मोदी यांची दीर्घकाळ चर्चा, चीनी आक्रमण रोखण्यासाठी भारत भूतान संबंध महत्त्वाचे। मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, 14 आणि 15 नोव्हेंबरला पाणी जपून वापरण्याचं आवाहन, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। कोल्हापूर जिल्ह्यात भोंदूबाबाचा सुळसुळाट, स्मशानात जाऊन अघोरी पूजा, भूत उतरण्याचं थोतांड, अनेक जण भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले, व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ। सांगलीत दलित महासंघाच्या नेत्याची हत्या, वाढदिवसाच्या कार्यक्रमातच घेतला जीव, उत्तम मोहितेंच्या हत्येचं कारण स्पष्ट। अकोला पालिकेच्या नावानं तिघांना लाखोंचा गंडा, 10 रुपये भरून पाणी बिल अपडेट करा असा व्हॉट्सअप मेसेज, एका महिलेचे 1,07,000 रुपये लंपास, इतर दोघांनाही गंडा। शिक्षकाकडूनच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा, अकोल्यात अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज सुनावणी, आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी। अयोध्येला जाणारे प्रवासी तब्बल 6 तास लटकले, स्पाइस जेटच्या मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या विमानात बिघाड, विमान 6 तास लटकल्याचा प्रवाशांना फटका।
अभिनेता धर्मेंद्र यांची रुग्णालयातून घरी पाठवणे, पुढील उपचारासाठी अभिनेता धर्मेंद्र घरीच असणार।